पण पूजा पुष्पान प्रतिवैदान ओम शनी सो धन असो अगर धान्य असो हे वाढण्याने जास्त वाढत असतात आणि म्हणून परोपकाराची वृत्ती आणि संस्कृती ही जोपासली जाते अशी प्रकार हे अर्पण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला उद्भवू शकतात. सर्वात प्रथम शिवाहून अर्पण कशी करावी. दुसरा प्रश्न शिवाहून अर्पण करून झाल्यानंतर त्या धान्याचं नेमकं काय करावं असे प्रश्न येतात. त्या प्रश्नांचे उत्तर देताना शिवाहून अर्पण करताना 3 प्रकारे अर्पण करता येते. सर्वात प्रथम मूळभर धान्य घेतल्यानंतर आपण जो अर्पणाचा मंत्र आहे तो सामूहिक म्हणून झाल्यानंतर अंगठ्याच्या साहाय्याने अशी आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो. या शिवाहून अर्पणाच्या पुण्याने आपल्या दुसऱ्यांना सद्गती मिळत असते. म्हणजेच महिलांच्या सासरचे आणि माहेरचे दोन्ही पितरांना उद्धार मिळते. दुसरी पद्धत असते शिवाहून अर्पण करण्याची. ती अशा पद्धतीने सरळ शिवलिंगावर अर्पण केली जाते. याचं महत्व काय तर आपल्या कुलावर देवी देवतांचा कोप असला काही उग्र देवता हे कोपलेले असतील कनिष्ठ देवतांच्या त्रास किंवा बाधा असतील त्या निवारण होतात त्यासाठी शिवाहून अशी अर्पण करतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे काय जर आपल्या कुलावर संत महात्मे ऋषीमुनी किंवा गुरूंचा कोप असला तो निवारण करण्यासाठी शिवाहून अशा पद्धतीने करंगळीच्या साहाय्याने सोडली जाते. या 3 पद्धती शिवाहून अर्पण करण्याच्या आहेत. म्हणून शिवाहून अर्पण करताना आपण या 3ही पद्धतींचा एकत्रित उपयोग करूया जेणेकरून तुम्हाला 3ही प्रकारच्या फलश्रुती प्राप्त होतील. चला तर मग हातामध्ये आजचं शिवाहुतीचं धान्य घ्या. हे महिलांनी करायचं असतं परंतु प्रतिनिधी रूपामध्ये आपल्या सर्वांना योग्य पद्धत दाखवता यावी या उद्देशाने हे व्रत आणि ही शिवागोष्ठी अर्पण कशी करावी हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे. सर्वात प्रथम मूळभराचं त्या सोमवारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे. घेऊन झाल्यानंतर आता माझ्या मागोमाग मंत्र महिलांनी म्हणायचा आहे. म्हणायचं नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी शिवाहून ईश्वरा देवा सासू सासरा क्रिया भावा मुंदा जावा नागरिकीची आवडती करणे देवा हे म्हणून झाल्यानंतर किंचित शिवाहून अशा पद्धतीने शिवलिंगावर टाकायची. अशा पद्धतीने सोडायची आणि नंतर करून अशा पद्धतीने अर्पण करायचे.